त्यांनी नवीन साडीचा ब्रँड लॉन्च केलाय, आई साहेब वस्त्रम. प्रमोशन केले मी माझ्या. हे बघा, हा त्यांचा ब्रँड आहे, आई साहेब वस्त्रम. आणि आम्हाला आई खूप आवडतात, वहिनी पण खूप आवडतात, त्याच्यामुळे आम्हाला 3 साड्या चालतील. देतो बाई 3 साड्या. बस कर, झाल्यापासून साडी 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 साडी. चला हवं राहिलं बाजूला, साडी साडी साडी. एकटी मागितलं, ह्या दोघींनी तयार केल्या साडी 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 साडी. ही तर असली तयार केल्या साडीवरनं म्हणते साडीच्या रेट मधला ड्रेस बी चालेल म्हणा. ह्या रंगातला तो कलर ऑप्शन कशातलं काय काय ऑप्शन मारतात. तर आता आम्ही पोहोचलोय मीरा रोडला. आणि आपला प्रवास कसा होता सांग निखिल? खूपच भयानक. ज्यांना ट्रेन बद्दल माहिती नसतं तरी आम्ही प्रवास करतो, वेगळ्या ट्रेन मध्ये बसतो, त्याच्यानंतर आम्ही निघतो, त्याच्यानंतर आम्हाला कळतं की ही ट्रेन तिथपर्यंत जात नाही, मग परत आम्ही उतरतो, दुसऱ्या ट्रेन मध्ये बसतो. असं मी प्रवास केला आहे. माझं थोबड थोडंसं खराब झालेलं आहे आणि आता अंकिता मेकअप करणार आहे माझा. आणि आज आम्ही चाललोय चला हवा येते. मला माहित नाही हा व्लॉग मी कधी पोस्ट करणार आहे, मला कधी परमिशन मिळेल, पण खतरनाक प्रवास करून आलोय आम्ही ट्रेनचा. कारण गाडी गेली आहे डिटेलिंगसाठी आणि ती त्याचं काम करून येणार लेट, त्याच्यामुळे मी पुढे निघाले आणि आम्ही आता अंकिताच्या घरी आलोय. आता मेकअप चालू करू, थोबड्याला थोडं लेपालेपी करू आणि मग आम्ही सेटवरती जाऊ. बाय. हा मधून लिपस्टिक लावू नाही असे. लिपस्टिक लावशील ना? त्या लावतलंय आणि मग रेडी. अंकिता सुद्धा कोकणातलीच आहे आणि अंकिता खूप सुंदर मेकअप करते, म्हणजे प्रश्नच नाही. मला तिचा मेकअप खूप आवडतो. गेल्या वर्षी गुढीपाडव्याला तिने माझा मेकअप केला होता, जो की माझा लुक भरपूर व्हायरल झाला होता. आणि ह्या वर्षी सुद्धा अंकिताच माझा मेकअप करणार आहे. सो वी बोथ अंकिता गोना रॉक दिस इयर. सो जी कार डिटेलिंगला गेली होती ती घेऊन सगळेजण मागून येणार होते, ऋतुजा वगैरे सगळे येणार होते, पण मी इथे मीरा रोडला आधीच ट्रेनने पोहोचलेले. मग मेकअप करून आम्ही रिक्षाने लगेच निघालो, सेटवरती पोचायचं होतं लवकर. ते सो आजच्या शूटसाठी कोण कोण होते मी सगळ्यांना दाखवते. 1 2 त्याच्यानंतर हो दादा, झालं का खाऊन? झालं का खाऊन? हा स्वतःच्या रूमच झालं. नको हो, चला आमच्यासोबत. असं काय करता? मला साडी हवी तोपर्यंत मी तुम्हाला असं सोडणार नाही. चला ताई चिडणार आतापर्यंत तू ताई चिडणार का विचारत होतीस? असं काहीतरी करू नको यार. तुझा काय संबंध मेकअप करायचा? ह्या माझ्या 2 बहिणी म्हणून ती हे करते, मेकअप करते. डेंजर आहे तुला. याला पण लायनर लावा. साचा एक रबरच आहे, रबर आहे. हा हो या. सो सगळ्यात मोठं टास्क होतं की आम्हाला डान्स करायचं होतं आणि ज्याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यांनी गाणंच नाही ऐकलं अजून. काय दादा गाणं नाही? गाणं आले मला आता कळलं. इथं लंका पेटणार आहे इथं आता. कोणी कोणतं बघायचे हे उघडायचं कसं? डान्स मी कधी आयुष्यात केला नाही. जेव्हा मला इथे डान्स करायचंय असं समजलं तेव्हा खूप प्रेशर आला होता माझ्यावरती की अरे बापरे, ते सुद्धा झी मराठीच्या चला हवा उद्या प्रोग्राममध्ये करायचं म्हणजे काय, मी चुकेन ते अख्खं महाराष्ट्र बघेल. त्यामुळे प्रेशर होता. पण अमित बाईन जे कोरिओग्राफर होते, खरंच त्यांचे खूप आभार. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी 3 तास लावलेत आम्ही सगळ्यांनी हे शूट करायला.
शूट चालू होण्यापूर्वी गणपतीची आरती केली जाते. मला हे सगळं काहीच माहिती नव्हतं. इथे मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलं, पण खूप छान वाटलं की म्हणजे त्यांची ती कलाच आहे आणि रंगभूमीचा मान ते लोक कसा राखतात ते मला बघायला मिळालं. 1 2 3 4 5 6 7 8 परत 1 2 3 4 5 6 7 8 आणि मग समोर कर. स्टार्ट पासून नाही पूर्ण स्टार्ट पासून कर. कधी पण काही विचार नको करू. कुठलाही वर्डिंग वाजून दे. आपण जे ठरवलंय ते करायचंय. नको लक्ष देऊ. तू मजा कर. यस स्टेप कर बिंदास. माझ्यापेक्षा डबल प्रेशर जर कोणावरती असेल तर ते धनंजय पवार यांच्यावरती होता. कारण त्यांनी ते पण सांगतात कधी आयुष्यात डान्स केला नाही हो, पण आम्हाला करायला लागतं इकडे. त्याच्यामुळे ते सुद्धा भरपूर त्यांना काही कळत नव्हतं कसं करायचं काय करायचं. ते सुद्धा वैतागत विचारी करत होते की अरे नाही येतंय कसं करू काय करू. चला रेडी आहे. झूम मारून कर रील बनायला. रेडी फुल धमाल. हा स्टँड बाय रोलिंग साऊंड रोलिंग. करेक्ट स्टँड बाय रोलिंग. ट्रॅक प्लीज. कॅमेरा ओके. जिना तुमचा कॅमेरा दाखवा. मॅडम सेंटरला बघा. सेंटरला तसं तुला डायरेक्ट धावत सुटायचं इथपर्यंत यायचं. हे मला तिथून तुला सेंटरला आला पाहिजे बोलत. नाही ऑलरेडी तू अगोदर म्युझिक सुरू झालं तू एंटर हो. घंटी वाजली ना त्या बेडवर तू निघाला की तुला इथे मध्येच वेळ. हे मला ते बोलता तू सेंटर येणार. ट्रॅक प्लीज. आणि शेवटी बेल मारा. एंटर. हे बाळा ऐकतो का म्हणतात म्हणायचे माणूस आगरी खोल्यांचा मी दादू सन्नी आपल्या टोपणा पोलीवार आहे आपलं गाव हातात करेल गल्ल्यांच्या. करेक्ट बिंदास. हे बाळा ऐकतो का म्हणतात म्हणायचे माणूस आगरी खोल्यांचा मी दादू सन्नी आपल्या टोपणा पोलीवार आहे आपलं गाव हातात करेल गल्ल्यांच्या. आगरी भाषा आपली वाणी खातो आगरी पितो आगरी झोपतो. जेव्हा एखादा काही प्रोग्राम येणार असतो तेव्हा आता सगळ्या लोकांपर्यंत झटकन पोहोचण्याचं माध्यम आहे ते म्हणजे इंस्टाग्राम रील. तर ह्यासुद्धा शोचा छोटंसं एक रील बनवायचं होतं जेणेकरून लोकांना आधी कळेल की आम्ही चला हवा उद्यामध्ये आलो आहे. तर त्या रीलचं शूट करण्यासाठी एक वेगळी टीम असते आणि मग त्यासाठी आम्ही थोडा वेळ काढून सेटमधून बाहेर आलो होतो आणि तिथे आम्ही हे रील शूट केलं जे तुम्ही सगळ्यांनी इंस्टाग्रामवरती बघितलंच असेल. ज्यामध्ये मी फक्त बोलले की मी चला हवा या उद्यामध्ये आले आणि तुम्ही सगळ्यांनी तो प्रोग्राम बघा. तर जसं की मंडळी तुमका माहीत असा आज आपण इलो चला हवं त्याच्या सेटवरती आणि किती वेळ प्राजू. हाँ प्राजू चल कौन आया? ऐक ना म्हण्या सगळ्यांना बसावं लागेल. फील्ड आहे प्लीज सगळ्यांनी खाली बसून घ्या. आगरी झोपतो आगरी बोलतो आगरी गाडी गातो जगतो बगरी पाठीमध्ये कलबरी आली गावानी जे जाम गावा नाही आपली शान. माझ्या आपलं टाइम मला ते जासला बंद झाला बोल बसा. सबस्क्राइब पण करा. ते जासला आणि घंट्याचं बटन पण दाब. नाहीतर प्रोग्रामचे फटकेच देतो. बघताय काय उठली बोले सुटा. चला त्याच्या आईला. पुढे घे जरा प्रोजेक्टाला. हा कोण खाली बसून. हा ये फुल जामा पाहिजे कॅमेरावर. हा चालेल चल ये सिद्धांत खाली बसा 1-2 जण. हा फुल धमाल
रेडी अँड सर स्टँड बाय रोल. स्टार्ट पासून. बनता है. अमित अजून काय आहे? अरे बोलो ना भाई, लोग तुम ही तो पैसा कमाते दोगे से बोलो. अभी डांस क्लासेस चालू करो, रोज एक एक स्टेप सिखाओ. हाँ अंकिता मैडम की क्लासेस चालू करने हैं. वो ऐसे स्टेज पे जाएगी ना. हाँ देख कितना फ्यूचर का सोचती है. बराबर. माइकल जैक्सन उसको ही बनाएंगे अगला. बहुत अच्छा था, बहुत सही, बहुत सही. इधर भी. काय बोलू, सगळे लवकरच चला हवा युद्धाचा एपिसोड येणार आहे 20-21 तारखेला फेब्रुवारी रात्री 9:30 वाजता. तो बघायला तुम्ही विसरू नका. आणि त्याच्यासाठी आता आम्ही रात्री शूट करतोय. बस मला माहिती आहे ना माझ्या आयफोनचा आवाज किती आहे. तर तुम्ही इथे बघू शकता कोण कोण आले. सगळे आलेत ते दाखवतात. सबके चेहरे तो इधर उधर है. रुक, पीछे पीछे देखो, पीछे. ओके पीछे देखो. ओके. ते सगळे कोण कोण आलेत ते बघण्यासाठी तुम्हाला एपिसोडच बघायला लागेल. मी याच्यामध्ये जास्त लोकांना डिस्टर्ब नाही करणार. हां बोल. आता नाचाक लावलं नाही. मला नाचाक येणार नाही. तरी नाचलंय, काहीतरी केलंय. चांगलाच म्हणा, वाईट म्हणा नका. बा देवा महाराजा. होय अरे हा बघा कोण आले. सगळ्यात बेस्ट. एवढा सुंदर डान्स केलाय DP दादाने की त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. दादा एकदा स्टेप दाखव ना तुमची कशी होती. ओके. पीछे देखो, पीछे पीछे. अरे देखो देखो, दोनों सेम है ना ऑलमोस्ट. ऐसा बॉडी डबल. आयला भाई तुम्हाला फोटो पाठवले आहेत का कधी? बोललोय ना भाई. भाई झालं आता नेक्स्ट टाइम सेम दिसतायत. भाई सेम आहे. हाँ बघ लागला तर जरा. फेस कट. मी कशाला आलो म्हणजे मी त्याचा फोटो चालू आहे. तुम्ही डिस्टर्ब करताय. इकडे या. मोठे मोठे माणूस. शेठ माणूस. सेट माणूस. शेठ माणूस पोज दाखव. अरे ही वेगळी पोज आहे. हो चला. कडक. हाँ मी तर आज शुगर कॉस्मेटिकचा वनिता नाही सुनीता काय नाव त्याचं. विनीता. मी तर आज शुगर कॉस्मेटिकचा विनीताच दिसतो. मालकीन. अभी बोला. हाँ पण यांनी मग पैसे देऊक नाही सर. तरी पण तुमका वाटतं हाँ वो डिमांड करेंगे अपन. फुकट मध्ये ऍड करतो यार. असं ना. जरा प्लीज असे आहे ना जरा प्लीज. आणि त्या 2 प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर डॉक्टर जे ना समोर उभे आहेत त्या सगळ्यांना निघावं लागेल. ओपन करेंगे. करो गिफ्ट टाइम पर ओपन करो. शुक्र है. खरं तर तुमचे फॅन आहोत
म्हणून आम्हाला अशी इच्छा होती की जेव्हापासून सुरू झाला हवा येऊ द्या आणि हल्ली तुम्ही सगळे खूपच म्हणजे लॉकडाऊन नंतर घराघरात तुमची नावं फेमस झालेली आहेत. फोटो काढ त्यांचा आहे, त्यांचा अधिकार मग मी माझा काढते. ती खूप लहान बहीण, मी सगळ्यात छोटी आहे, मी मोठी आहे, ती मधली आहे. आई आहे. तिचा सिग्नल काढू दे मग तुझा काढ बाबा तिचा. चलो अनिकेत को भी ले लेते हैं अपनी एक वीडियो में. अरे तुम्हें भी जाना है? फिर एक खींचना वो है ना, खींचेगा ना सर. हा जो छोटासा प्रोग्राम आपण बघतो त्यामागे प्रचंड मेहनत असते आणि ती मेहनत मला जवळून बघायला मिळाली. आणि त्यामध्ये आम्ही संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते पहाटे 3-4 वाजेपर्यंत फक्त आम्ही तिथे होतो. पण ते जे स्किट असतं ज्याच्यामध्ये भाऊ कदम आणि सगळे श्रिया ताई वगैरे जे ॲक्ट करतात त्या स्किटसाठी प्रॅक्टिस वगैरे त्यांचं बरंच आधीपासून चालू असतं. जर तुम्ही हा कार्यक्रम नेहमी बघता तर तुम्ही हा आमचावाला एपिसोड तर बघणारच आहात. पण जे बघत नाही त्यांच्यासाठी मी सांगते 20 आणि 21 फेब्रुवारी 2023 रात्री 9:30 वाजता हा एपिसोड येणार आहे, जो की तुम्ही नक्की बघा. आम्ही काय मजा मस्ती केली, आम्ही कोण कोण तिथे होतो ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. परत विचारा ना काय पाहिजे, विचारा. मी नाही दूंगी. साडी नाही आणली मला. कमी खा. आता एवढ्या पण चपात्या आणि घ्यायला पाहिजे मला, अंडे पाहिजे. ते आता सांगितलं मला, आता अंडे. काय झालं तुम्हाला ताटू बिट काय नाही? अरे अरे काय अवस्था केली बिचारीने. मला एवढं रेडी केलं आणि सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्टची अशी अवस्था. नाही आवडलं मला, नाही आवडलं. ह्याच्यावरती एक सेपरेट ब्लॉग बनवला जाईल माझ्याकडनं. एक स्टोरी पाहिजे. नको मला हे. काय करणार आहे? वाटलं सिद्धांत तुला? कसं वाटलं आजचा एक्सपिरियन्स? खूप भारी होता. आणि कोकणात ह्या टायमिंगला जेव्हा येईन तर पहिला हिला 17 ते 18 फोन करेन, म्हणजे 17 लाख फोन करेन हिला. पहिला भेटेन, बस भेटल्यानंतर मला सगळी सोय पाहिजे. म्हणजे मच्छी कसली सोय? सोय ती पण म्हणजे रात्रीची पण, आणि दुपारचं आणि संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण, आणि मग बीचवरती बसून जो कार्यक्रम होतो ओके ते सगळं. ओके डन. तुम्ही सगळे कधी येताय आमच्या रिसॉर्टला? उद्या. उद्या लगेच? उद्या नको, आपण पुढच्या आठवड्याचं करू प्लॅन. आता काय निघालोच आहे देवबागलाच ना? पण तू काही डेंजर बोलला. काय बोलला? छान वाटते भाषा, छान वाटते. शिकायचा प्रयत्न करतोय पण यो माका शिकवत नाही. पण तू त्याला शिवीच घालत होता पूर्ण एपिसोड मध्ये. एक तुला शिवी येते कोणती? माय धावा. डायरेक्ट मुद्द्यावर आलो, सॉरी. चलो बाय बाय, भेटू आपण परत. बाय 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 बाय. लिपी दादा साडी. आता साडी वरून आता माझी बायको पण एवढी साडीच्या मागे नाही लागली, तेवढी लिपी दादा साडीच्या बदल्या शर्ट चालेल काय? 350 तर देतो मी. घातलं पण 1 शून्य वाढवून ठेवलं. त्यांचा आवाज येतोय. किती वेळ आवाजवाली गाडी मागेच राहिली आहे.
मला. त्यांनी नवीन साडीचा ब्रँड लॉन्च केलाय, आई साहेब वस्त्रम. प्रमोशन केले मी माझ्या. हे बघा, हा त्यांचा ब्रँड आहे, आई साहेब वस्त्रम. आणि आम्हाला आई खूप आवडतात, वहिनी पण खूप आवडतात, त्याच्यामुळे आम्हाला 3 साड्या चालतील. देतो बाई 3 साड्या, बस कर. झाल्यापासून साडी 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 साडी. चला हो राहिलं बाजूला, साडी साडी साडी. एकटी मागितल्यास ह्या दोघींनी तयार केल्या साडी 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 साडी. ही तर असली तयार केल्यास साडीवरनं म्हणते साडीच्या रेट मधला ड्रेस बी चालेल म्हणा. ह्या रंगातला तो कलर ऑप्शन, कशातलं काय काय ऑप्शन मारतात ते. काय लग्न झालं काय? लग्न झालं काय? लहान आहेत त्या माझ्यापेक्षा. मी केल्याशिवाय त्यांचं कसं होणार? माझ्यासाठी पोरगा तुम्ही बघताय ना. हिजवीत नाही लवकर, तुमचं ते मार्गाला लागा. हिजवीत नाही बोन बोन. का माझं का नाही होणार? लवकर होणार नाही म्हणजे तू अजून करिअर हे ते. ह्या बिचाऱ्या साध्या सरळ भोळ्या. आता त्या म्हणजे भोळ्या आहेत का काय ते तुलाच माहित. आतल्या गोष्टी सगळ्या तुलाच माहित, मला काय माहित नाही आहेत. हे तुम्ही तुमच्या अनुभवावरून सांगताय. तरी पण जशी तू बहीण तशी ह्या पण बहिणी. नक्की सगळ्यांना साड्या एक साड्या देतो. तिघ व्हिडिओ मध्ये दिसला पाहिजे. हो, प्रमोशन नक्की. एकदम असं एकदम असं माझा जर ट्रेडिशनल डे असं पदर असा फडकला पाहिजे. कसा फडकवायचा पदर? मग एक मला डेमो दाखवायचा. मला पटलं पाहिजे ना माझं गिराईक कसं काम करायला, मला माझी ब्रँड अँबॅसिडर कशा काम करायला, ते मला पटलं पाहिजे. बरोबर. दाखव तुझ्या कसं 2 साड्या. कसं असते ते सांगा. आणि हे असं हलणार कोण? देतो 3. जेवलास का तू? हो बोल. मर्सिडीज आम्ही बघितली नाही रे, मला दाखव रे. गरीब आहे रे मी, गरीब आहे मी. मर्सिडीज आम्हाला दिसत नाही कधी. देऊन टाक दे. बघ तू कसा व्हिडिओ बनवायला माणूस ठेवलायस, पण मला माझाच कॅमेरा हातात पकडायला लागतो. शेट माणूस तर दुसरा शेट माणूस, माझा माणूस नाही. तरी पण शेट माणूसने असा माणूस ठेवलाय. माझ्याकडे ते पण नाही. तू मला लग्नाला बोलवू नको, पत्रिका दे. बघ त्याला मी सांग, माझ्याकडनं हल्दीला, लग्नाला, पूजेला त्याने मला बोलवलं नाही. पार्टी दिली नाही अजून, पत्रिका वाटत सुटलाय. पण तू तरी एंगेजमेंटला गेला. मला एकदाच बोलवलं, कॅन्सल झाली ते सांगितलं, परत बोलवलंच नाही. दोन वेळा. आमची 3री फेरी होती. आता आमंत्रण कधी आहे रे? 27 होऊ शकतो. हल्दीला ये. त्या ह्याचं 10ला आहे ना? 10 नाही 14ला आहे. भूषणचं 26 ला याचं. मग 27 ला आहे. 27 ला आहे का? होऊ शकते पुढे. नाही होणार, अजिबात होणार नाही. जा नीट सेफ. येस बाय बाय. जिवंत जा, जिवंत पोच. मला इथेच थांबायचंय बोरिवलीला. इथे थांबते का? बाय बाय. बाय. सी यू सून. बाय बाय. अरे मेन माणूस राहिले ना यार, तुम्ही मला दाखवा तरी. बाय बाय. रात्री 3 वाजता शूट संपलं आणि त्यानंतर आम्ही अंकिताला ड्रॉप केलं. ऋतुजा प्राजक्ताला मी उबरमध्ये बसून दिलं, कारण मला गौरांगच्या घरी जायचं होतं. परत सकाळी शूट होतं एक वेगळं, त्यामुळे काहीच दिसत नसल्यामुळे मी हा व्हिडिओ एंड असाच करते. आमचं शूट झालं आहे आणि खूप मेहनत लागते हे सगळं करताना, कारण जे तुम्ही बघितलं आहे 4-5 मिनटाचं बघणार, त्यासाठी आम्ही 3-3 तास शूट केलं आहे. आणि आता मी, निखिल, मोहित आम्ही सगळे गौरांच्या घरी राहायला जातो आहे, कारण उद्या आमचं शूट. आणि बघा किती चांगले मित्र आहेत यार माझं, मला लाईट बीट देतो यार. हा बघ कसा फ्लॅश वगैरे, मी दिसली पाहिजे म्हणून एवढी मेहनत घेतात माझे मित्र. असे मित्र सगळ्यांना देव आणि ते मित्र टिकू दे प्रत्येकाच्या आयुष्यात. टिकत नाहीत माझ्याकडे. चलो बाय, गुड नाईट. आपण नंतर बोलूया उद्या सकाळी.